हरिओम मंडळी. काल आपण दुसऱ्या भागामध्ये 12व्या अध्यायापर्यंत म्हणजे भक्तियोगापर्यंतचा भाग पाहिला. आज आपण 13व्या अध्यायापासून सुरुवात करणार आहोत आणि 13वा अध्याय आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. क्षेत्र म्हणजे काय, क्षेत्रज्ञ म्हणजे कोण हे जाणून देहातीत होणं असा या अध्यायाचा मुख्य विषय आहे. मग इथे क्षेत्र कशाला म्हटलंय तर पिंड किंवा देहाला क्षेत्र म्हटलेलं आहे. आणि क्षेत्रज्ञ म्हणजे कोण तर त्या क्षेत्राला जाणणारा म्हणजे या देहात राहणाऱ्या आत्म्याला क्षेत्रज्ञ असं म्हटलेलं आहे. एक आपल्याला माहिती आहे, पिंडी तेच ब्रह्मांडी, म्हणजे जे देहात आहे ते ब्रह्मांडात आहे किंवा जे ब्रह्मांडात आहे तेच देहामध्ये आहे. म्हणजे देह आणि ब्रह्मांड हे क्षेत्र झालं आणि आत्मा आणि परम आत्मा हे क्षेत्रज्ञ झालं. या दोन्हींचा परिचय या अध्यायामध्ये यासाठी करून दिलेला आहे की या दोन्हींचं ज्ञान होणं, देह आणि देहामध्ये राहणारा जो देही क्षेत्रज्ञ, या दोन्हींचं ज्ञान होणं हे सामान्य माणसाला अत्यंत गरजेचं आहे. ते जर झालं नाही तर देहाचा अभिमान, देहाविषयीचा अहंकार हा नष्ट होत नाही. आणि त्याला हे पण नाही कळत, म्हणजे देह जळाला म्हणजे आत्मा जळतो, देह मेला म्हणजे आत्मा मरतो, असा काहीतरी समज सामान्य माणसांचा असतो. ज्याला ज्ञान झालेलं नाही त्यांचा असतो, म्हणजे माझा असतो, तुमचा असतो. आम्हाला हे नाही कळत की देहाबरोबर आत्मा मरत नसतो, कारण तो परमतत्वाचा एक अंश आहे. एका अंशाने एवढं सगळं ब्रह्मांड निर्माण झालेलं आहे. आपण सगळे त्याच्यामध्ये आहोत, त्या परमतत्वाच्या आत आहोत. हे त्याला कळत नाही. ते कळण्यासाठी क्षेत्र म्हणजे काय, क्षेत्रज्ञ म्हणजे काय हे मुद्दाम या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. आता क्षेत्र म्हणजे देह किंवा ब्रह्मांड हे आपल्याला कळलं, क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा किंवा परमतत्व हे आम्हाला कळलं. पण यांची जाण म्हणजे ज्ञान, हे सगळं कळणं, हे सगळं उमजणं म्हणजे त्याची सगळ्याची जाणीव निर्माण होणं, जाण होणं, ज्ञान, त्याला ज्ञान म्हणतात. आणि ज्ञान हे सूर्यासारखं आहे. तसाच तो परमात्मासुद्धा सूर्यासारखा आहे, अशी तिथे उपमा दिली आहे मुद्दाम. म्हणजे आपल्याला ते नीटपणे कळावं यासाठी सूर्याचा दाखला किंवा उदाहरण दिलेलं आहे. पाण्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडतं, मग ते पाणी हलतं, तर ते सूर्याचं प्रतिबिंबसुद्धा हलतं. म्हणजे मग तो सूर्य हलतो का? पाण्यात पडलेलं प्रतिबिंब ओलं असतं, मग सूर्य पाण्याने ओला होतो का? तर नाही होत. तो ना त्या तरंगांचा त्या सूर्यावर काही परिणाम होतो, ना त्या पाण्याच्या ओलं असण्याच्या गुणधर्माचा त्याच्यावर काही परिणाम होतो. तद्वत हे परमतत्व किंवा ज्ञान आहे, हे अज्ञानाने कधी लिप्त होत नाही. देहानी केलेल्या कर्मांच्या फळांनी ते कधी लिप्त होत नाही. आत्म्यावर किंवा ज्ञानावर या सगळ्या कर्मांचा किंवा कर्मफळांचा लेप बसत नाही. त्यांनी ते कधीही लिप्त होत नाही. मग ते काय लिप्त होतं तर देह, अज्ञानामुळे आपल्याला तो लेप बसतो. शरीराच्या कोणत्याही कर्मांनी जे लिप्त होत नाही ते परमतत्व, ते आत्मतत्व आहे, ते क्षेत्रज्ञ आहे, हे सांगण्यासाठी हा अध्याय या ठिकाणी आलेला आहे. मग हा अध्याय समजून का घ्यायचा तर जगामध्ये सूर्य जसा साक्षी भावाने राहतो, म्हणजे तो सगळ्यांचा साक्षी आहे,
पण तो कशातही इन्व्हॉल्व्ड नाही. तसं या संपूर्ण जगतामध्ये माणसाचा जन्म प्राप्त झाल्यानंतर माणसाला साक्षीभावाने राहता येईल का किंवा राहता यावं हे सांगण्यासाठी हा अध्याय आहे. मायेपासून सुटून तत्वाला जोडलं जाणं, मायेपासून सुटून परमतत्वामध्ये लीन होणं, हे जर व्हायचं असेल तर आधी त्याची ओळख तर पाहिजे. माया काय आहे, देह काय आहे, ब्रह्मांड काय आहे, तत्व काय आहे, परमतत्व काय आहे, याची ओळख तर व्हायला पाहिजे ना. म्हणून क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांची ओळख करून देण्यासाठी हा क्षेत्रज्ञ विभाग नावाचा 13वा अध्याय आहे. त्याच्यापुढे 14वा अध्याय गुणत्रय विभाग आहे. माया ही 3 गुणांनी युक्त आहे. माया म्हणजेच ही सृष्टी. हे सृजन जे झालं ते सत्व, रज आणि तम या 3 गुणांमधून झालं. या 3 गुणांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मिश्रणांमधून झालं. आणि त्याच्यामुळे या संपूर्ण सृष्टीच्या मागे काय आहे तर हे गुण आहेत. न अन्यम गुणेभ्यः कर्तारः असं या अध्यायामध्ये स्पष्ट केलेलं आहे. जी जी गोष्ट घडते त्या घटनेचा कर्ता कुठला ना कुठला तरी गुण आहे किंवा 3ही गुण आहे. कधीकधी 3ही गुण कार्यरत होतात, कधीकधी एखादाच गुण कार्यरत होतो, कधीकधी 2 गुणांचं मिश्रण असतं, कधी 3 गुणांचं मिश्रण असतं. आणि त्यांच्यामुळे ह्या सगळ्या घटना घडून येतात. ज्या निसर्गात आहेत त्यासुद्धा, ज्या मानवी देहात आहेत त्यासुद्धा, आणि ज्या माणसाच्या हाताने घडतात त्यासुद्धा. त्या सगळ्यांचा कर्ता कोण आहे तर हे त्रिगुण आहेत असं या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून या त्रिगुणांपासून मुक्त होऊन आचरण करावं, त्रिगुणातीत होऊन आचरण करावं, हे सांगण्याचा मुख्य उद्देश या प्रस्तुत अध्यायाचा आहे. या अध्यायामध्ये हे मुद्दाम दृष्टीस आणून दिलेलं आहे अर्जुनाच्या. त्याचं कारण आहे, आपण कर्म करतो ती काही सात्विक असतात, काही राजस असतात, काही तामस असतात, आणि त्याची फळंसुद्धा त्या पद्धतीची आपल्याला मिळतात. काही सात्विक कर्मांची फळं, सात्विक फळं मिळतात, काही राजस फळं मिळतात, आणि अनेक तामस फळं मिळतात. कारण आपण तमोगुणयुक्त जी कर्म आहेत तीच अधिक प्रमाणामध्ये करतो. त्याचं कारण अज्ञान. अज्ञानामुळे आपल्याला काहीही कळत नाही की आपण नेमकं काय करतोय आणि कशासाठी करतोय, त्याच्यामागे किती आसक्ती आहे, किती ममत्व आहे हे आपल्या लक्षात येत नाही, आणि आपण त्याच्यामध्ये अडकत जातो. त्या मायेच्या जाळ्यामध्ये अडकत जातो. माया जाळं पसरवीत असते आणि त्या जाळ्यात आपण बरोबर अडकत जातो. हे माझं, हे माझं, हे माझं असं करत त्याच्यामध्येच गुंतत राहतो. आणि हे गुंतणं जे आहे त्या गुंतण्यातून मुक्त होणं, याच्यासाठी मुद्दाम हा गुणत्रय विभाग योग आपल्याला सांगितलेलं आहे. हे गुणत्रय आपल्याला कळत नाहीत, ते अप्राप्य आहेत. त्याचं महत्त्व, त्याचा प्रभाव ज्या माणसाला कळतो तो त्याच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो. पण जर कळलाच नाही तर काय, म्हणून मुद्दाम हा गुणत्रय विभाग सांगितलेला आहे. आणि तो यासाठी आहे की या संपूर्ण सृष्टीमध्ये ज्या घडामोडी घडतात, जी कर्म घडतात, त्या सगळ्यांचं कर्तेपण हे या त्रिगुणांमध्ये आहे. आणि ते आपल्याला जाणून घेण्यासाठी म्हणून मुद्दाम हा 14वा अध्याय गुणत्रय विभाग आलेला आहे. आणि मग पुढे 15वा अध्याय पुरुषोत्तम योग आलेला आहे, जो बहुतेकांना पाठ असतो. अनेक जण त्याचं पाठांतर करतात, समजून घेण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्याच्या मागची ही एवढी परंपरा लक्षात घेतली तर मग हा पुरुषोत्तम योग आपल्याला कळतो. काय आहे हा पुरुषोत्तम योग, कशासाठी आलेला आहे तर दैवी गुणांना प्राधान्य देऊन माणसाने आसुरी गुणांकडे वळू नये किंवा ती टाळावीत, म्हणून या पुरुषोत्तमाचं स्वरूप काय आहे हे या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे.
मग पुरुषोत्तम म्हणजे कोण? अर्थातच क्षेत्रज्ञ ज्याला म्हणतो, अर्थातच तत्व ज्याला म्हणतो, अर्थातच परमतत्व ज्याला म्हणतो, परमेश्वर ज्याला म्हणतो, ते सगळं म्हणजेच हा पुरुषोत्तम आहे. उत्तम पुरुष असणारा हा पुरुष आहे. याला पुरुष का म्हणायचं? पुरेशेते इति पुरुषः. पुर म्हणजे काय? देह. जो देहामध्ये राहतो तो पुरुष, आणि तो उत्तम पुरुष आहे. कारण त्या भगवंतांनी स्वतःच सांगितले की माझ्यासारखा दुसरा कोणीच नाही. समजा मला उपमा द्यायची झाली तर तुम्हाला उपमेय सापडणार नाही, कारण माझ्यासारखा मीच आहे. आणि म्हणून मी उत्तम पुरुष आहे. आणि या पुरुषोत्तमाचं रूप काय आहे, स्वरूप काय आहे, कार्य काय आहे, हे सांगण्यासाठी सुरुवातच या अध्यायाची संसार वृक्ष कसा आहे इथून झाली. या संसार वृक्षाचं मूळ वर आहे, आणि ते मूळ म्हणजेच हा पुरुषोत्तम आहे. आणि तिथून मग हे सगळं हा संसार खाली खाली कसा वाढत गेलेला आहे हे सांगितलं आहे. नंतर या संसाररूपी वृक्षाला जो स्वतःला जखडून घेतो तो मोक्षापर्यंत जाऊ शकत नाही. आणि म्हणून या संसार वृक्षाची मुळं जर काढून टाकायची असतील तर काय करा? एकच उपाय सांगितलाय, असंग शस्त्रेण दृढेन छित्वा. असंग नावाच्या शस्त्रांनी, म्हणजे अनासक्ती नावाच्या शस्त्रांनी पक्की त्याची पकड त्या शस्त्रावर धरून मुळावर घाव घाला. संसाराशी जोडल्या जाण्याच्या मुळावर घाव घाला, म्हणजेच आसक्तीवर घाव घाला. आसक्तीमधून तुम्ही एकदा सुटलात, या वृक्षापासून वेगळे झालात की मग तुम्हाला मोक्ष प्राप्त होतो. हे सांगण्यासाठी हा पुरुषोत्तम योग इथे आलेला आहे. संसारामध्ये गुंतून पडण्याच्या ऐवजी तिथून मुक्त होण्यासाठी या असंगाचा संग करा, अनासक्तीचा संग करा, असं या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. पुढचा आहे 16वा, आणि हा 16वा अध्याय अगदी शाळेपासून ते PhD पर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी अभ्यासावा असा अध्याय आहे. भगवद्गीतेतला हा सर्वोत्तम अध्याय आहे. सगळ्यांनी आपल्या आयुष्यामध्ये उतरवण्याजोगा अध्याय आहे. यामध्ये काय सांगितलेलं आहे? दैव असुर संपद विभाग योगो नाम षोडशोऽध्याय. ज्यामध्ये दैवी संपत्ती काय आहे, आसुरी संपत्ती काय आहे, याचा विभाग वेगळा वेगळा करून दाखवलेला आहे. विभाग करून दाखवलेला आहे, दोन्ही वेगळं वेगळं करून दाखवलेलं आहे. मग दैवी संपत्ती म्हणजे काय? तर ज्यामुळे आपल्याला योग साध्य करता येईल, ज्यामुळे आपल्याला यशस्वी जीवन जगता येईल, ज्यामुळे आपल्याला भक्तियोग साधेल, कर्मयोग साधेल, ज्ञानयोग साधेल, सांख्ययोग साधेल, असे जे गुण आहेत, जे माणसाने आयुष्यामध्ये आपल्या आयुष्यात बाणवायला पाहिजेत, असे जे गुण आहेत ते सगळे दैवी संपत्तीमध्ये येतात. आणि त्याच्या व्यतिरिक्त उरलेले सगळे हे आसुरी संपत्तीमध्ये येतात. अभयम सत्वसंशुद्धी, ज्ञानयोग व्यवस्थिती, दानम दमश्च योग वगैरे हे जे आहेत हे सगळे दैवी संपत्तीमध्ये येतात. हे सुरुवातीला सांगून टाकले, आणि मग पुढे सगळ्या आसुरी संपत्तीची एवढी मोठी लिस्ट सांगितलेली आहे. आणि जो माणूस दैवी संपत्तीने युक्त होतो तो स्वतःच एक दैवी गोष्ट बनतो. म्हणजेच तो स्वतःच परमेश्वराला प्राप्त करण्याला योग्य बनतो नव्हे, परमेश्वर त्याला आपल्याला स्वतःला प्राप्त करून घेतो. म्हणजे परमेश्वर त्याला आपल्याकडे आकर्षून घेतो, इतका त्याचा प्रभाव आहे असं इथे सांगितलेलं आहे. आपण आता अगदी सहज लक्ष दिलं आपल्या आजूबाजूला तर आपल्याला लक्षात येतं की स्वार्थासाठी आणि केवळ स्वार्थासाठी काम करणं
नैतिकतेने आणि वेळ पडल्यास अनैतिक गोष्टींचा वापर करून सुद्धा पैसा मिळवणं आणि त्यातून मिळणाऱ्या सगळ्या सुखसुविधांचा उपभोग घेणं, ही वृत्ती आता बळावत चाललेली आहे. किंबहुना तीच मुख्य वृत्ती लोकांची झालेली आहे. सहज मिळालं तर सहज, नाही तर हिसकावून घेऊन सुद्धा दुसऱ्याचं सुख हिसकावून घेऊन स्वतः सुखी होणं, हा जो प्रकार आहे हा सगळा आसुरी संपत्तीचा प्रकार आहे. ही सगळी आसुरी वृत्ती आहे. मला तर माझं पाहिजेच, पण ज्याचं दुसऱ्याचं कोणाचं असेल तेही माझंच, माझं तर माझंच, दुसऱ्याचं सुद्धा माझंच, या वृत्तीने लोक आजकाल पैसा मिळवतात, सुखसंपत्ती मिळवतात, सुखसाधनं मिळवतात आणि त्याच्यामध्येच ते रममाण राहतात. त्याच्यातून ते बाहेर येत नाहीत. माझं घर, माझं दार, माझी गाडी, माझा बंगला, पण इतरांचं काय? ज्यांना गरज आहे त्यांना आम्ही किती मदत करतो हे आम्ही काही बघत नाही. आणि म्हणून आम्ही आसुरी संपत्तीकडेच आता हळूहळू जात चाललेलो आहोत. दैवी संपत्तीची आम्हाला गरज वाटेनाशी झालेली आहे. अशा काळामध्ये सगळ्या शालेय विद्यार्थ्यांना आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सुद्धा हे सांगण्याची गरज आहे. हे पालकांनी पण सांगावं, हे शिक्षकांनी पण सांगावं आणि स्वतःमध्ये पण आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न करावा. या अध्यायामध्ये नुसती दैवी आणि आसुरी संपत्ती म्हणजे काय हे सांगून मोकळं झाले नाही आहेत. मग पुढे काय म्हणतात ते? काम, क्रोध आणि लोभ हे त्रिविधम नरकस्येदम, ही 3 नरकाची दारं आहेत, हे पण सांगायला ते विसरले नाहीत. काम म्हणजे इच्छा, क्रोध म्हणजे भयंकर दुसऱ्याबद्दलचा विद्वेष, आणि लोभ म्हणजे मला मिळावं, दुसऱ्या कोणाला नाही मिळालं तरी चालेल अशी वृत्ती. या सगळ्या गोष्टी माणसाला नरकामध्ये घेऊन जाणाऱ्या आहेत आणि त्या आसुरी वृत्तीच्या द्योतक आहेत. म्हणून या माणसांनी स्वतःमधून काढून टाकाव्यात. या सगळ्यांचा त्याग करून शास्त्रसंमत वर्तन करावं आणि काय करण्यायोग्य आहे आणि काय न करण्यायोग्य आहे हे समजून घेऊन कार्य अकार्य कर्मांचं व्यवस्थापन करता यावं, यासाठी हा 15वा पुरुषोत्तम योग नावाचा अध्याय आलेला आहे. दैवासुर संपद विभाग योग हा अध्याय आलेला आहे. आता इथे 16व्या अध्यायामध्ये जसं दैवी आणि आसुरी संपत्ती वेगळे वेगळे करून दाखवलेत आणि दैवी संपत्तीचं आचरण करावं, आसुरी संपत्तीचं आचरण करू नये, नरकाच्या द्वारात जाऊ नये, हे जसं सांगितलंय तसं 17व्या अध्यायामध्ये श्रद्धात्रय विभाग सांगितलेत. आपण 14वा अध्याय गुणत्रय विभाग पाहिला, त्याच्यावर आधारित असणाराच हा 17वा अध्याय आहे श्रद्धात्रय विभाग. श्रद्धा म्हणजे काय? तर या ठिकाणी श्रद्धा या शब्दाचा अर्थ त्यांनी स्वभाव असा केलेला आहे. ज्याप्रमाणे गुणत्रय आहेत त्याप्रमाणे श्रद्धात्रय आहेत हे सांगितलंय. गुणत्रय म्हणजे काय? तर सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. आणि श्रद्धात्रय म्हणजे काय? तर सत्वगुणानुसार जो स्वभाव तो सात्विक श्रद्धा, गुणानुसार जो स्वभाव तो ती राजस श्रद्धा किंवा राजस स्वभाव, आणि तसंच तामस स्वभाव. हे स्वभाव निर्माण होण्याचं कारण अर्थातच गुण, कारण गुणांशिवाय करतारा हा कोण आहे? गुणच आहे. त्याच्यामुळे त्या गुणांच्या प्रभावामुळे ह्या श्रद्धा निर्माण होतात आणि या श्रद्धांमध्ये कर्म करण्याच्या बाबतीमध्ये पुन्हा सात्विक कर्म, राजस कर्म, तामस कर्म, यज्ञ, सात्विक यज्ञ, राजस यज्ञ, तामस यज्ञ, तप, सात्विक तप, राजस तप, तामस तप, दान, सात्विक दान, राजस दान आणि तामस दान, असे त्याचे प्रकार होतात. आणि या सगळ्यांमधून माणसाने काय केलं पाहिजे? तर
जसा जसा गुणाचा प्रभाव तसा तसा त्याचा स्वभाव, आणि त्या स्वभावानुसार श्रद्धा, त्या स्वभावानुसार कर्म, त्या स्वभावानुसार यज्ञ, त्या स्वभावानुसार तप, त्या स्वभावानुसार दान तो करत राहतो. आणि त्याच्या लक्षात येत नाही की आपण नेमकं काय करतो आहोत. म्हणून आपल्याला या सगळ्या गुणांनुसार त्याची जाण करून घेऊन त्याच्यातून योग्य त्याची निवड करून आपल्या आयुष्यामध्ये सात्विक जीवन, सात्विक तप, सात्विक कर्म, सात्विक यज्ञ, सात्विक दान, सात्विक तप करण्याची बुद्धी होणं. आणि नंतर तर सत्वगुणसुद्धा सोडून सगळं ईश्वरार्पण करण्याची बुद्धी निर्माण होणं, हे सांगण्यासाठी हा श्रद्धात्रय विभाग योग नावाचा 17वा अध्याय इथे भगवद्गीतेमध्ये येतो. आणि सगळ्यात शेवटी 18वा अध्याय जो आलेला आहे, हा 18वा अध्याय मोक्ष संन्यास योग असं म्हटलंय. म्हणजे मोक्षापर्यंत नेणारा हा योग आहे. इथे आता आपल्याला लक्षात येईल की यमनियम आसन प्राणायामापासून सुरुवात करून शेवटी पुन्हा मोक्षापर्यंत आणून सोडलेला आहे. म्हणजेच समाधी अवस्थेपर्यंत आणून सोडलेला आहे. हा शेवटचा अध्याय म्हणजे ती समाधी योग असं आपण म्हणूया. आत्तापर्यंत जे काय सांगितलंय पहिल्या अध्यायापासून ते शेवटच्या 17व्या अध्यायापर्यंत, त्याची ही अवतरणिका आहे. अवतरणिका म्हणजे काय तर उपसंहार. जे पहिल्या अध्यायापासून सांगत आलो त्याचा एक उपसंहार या अध्यायामध्ये केलेला आहे. म्हणजे त्याचं एक जिस्ट या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे भगवंतानी. आणि म्हणून ही संपूर्ण 17 अध्यायांची अवतरणिका आहे किंवा उपसंहार आहे. आणि याच्यामध्ये एक सूत्र शेवटी सांगितलेलं आहे जे की पूर्ण भगवद्गीतेचा निचोड आहे. सूत्र रूपाने एका सूत्रामध्ये पूर्ण भगवद्गीता सांगितलेली आहे. काय म्हणतात ते? सर्व धर्मान् परित्यज्य मामेकम शरणं व्रज. हे अर्जुना, सर्व धर्मान् परित्यज्य माम एकम शरणं व्रज. मी तुला सांगितलं स्वधर्म म्हणजे काय, मी तुला सांगितलं निष्काम कर्म म्हणजे काय, मी तुला सांगितलं क्षेत्र म्हणजे काय, क्षेत्रज्ञ म्हणजे काय, वगैरे वगैरे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी मी तुला आत्तापर्यंत सांगितल्या त्याचा निचोड काय आहे, त्याचं जिस्ट काय आहे, त्याचं एका वाक्यात उत्तर काय आहे, तर त्याचं एका वाक्यात उत्तर आहे सर्व धर्मान् परित्यज्य. या सगळ्या धर्मांचा म्हणजेच कशाचा, पुन्हा इथे धर्मावर आमचं गाडं अडेल म्हणून मुद्दाम सांगते की धर्म या शब्दाचा अर्थ आहे स्वधर्म. म्हणजेच त्याचा अर्थ आहे विहित कर्तव्य. आम्हाला जन्मानी प्राप्त झालेलं जे जे कर्तव्य आहे ते, त्याला म्हणतात स्वधर्म. मग स्वधर्म हा प्रत्येक व्यक्तीसोबत बदलतो, प्रत्येक परिस्थितीमध्ये बदलतो, स्थानानुसार बदलतो, काळानुसार बदलतो. मग प्रत्येक ठिकाणी आमचा धर्म बदलतो. या सगळ्या धर्मांना सोडून देऊन, सर्व धर्मान् परित्यज्य, या सगळ्या कर्तव्य कर्मांना सोडून देऊन माम एकम शरणं व्रज. तू फक्त मला एकट्याला म्हणजे परमेश्वराला म्हणजे भगवंताला शरण जा, बस, बाकी काही करू नकोस. एवढं जरी तू केलंस तरी तू तरुण जाशील, तू मलाच प्राप्त होशील, असं अर्जुनाला या 18व्या अध्यायामध्ये सांगितले. आणि त्याला त्यांनी मोक्ष संन्यास असं म्हटलेलं आहे. बाकी सगळ्या गोष्टींचा संन्यास म्हणजे त्याग. बाकी सर्व धर्मांचा त्याग कर, हा झाला त्याग, संन्यास. आणि मग मला शरण जा, हा झाला मोक्ष. मोक्ष आणि संन्यास दोन्ही गोष्टी त्याच्यात सांगितल्या. जेव्हा तू मला संपूर्ण शरण येशील त्यावेळेला तू मलाच प्राप्त होशील. आणि म्हणून या संपूर्ण 18ही अध्यायांचा निचोड या इथे माझ्याकडे छान
पुस्तक एक आहे गीता फाउंडेशन यांचं, दिलीप वासुदेव आपटे यांनी लिहिलेलं सुबोध गीतासार. आणि या पुस्तकामध्ये शेवटी या संपूर्ण 18 अध्याय गीतेचा निचोड दिलेला आहे. तो मुद्दाम तुम्हाला वाचून दाखवते. सृष्टीमध्ये सर्व प्राणीमात्रांमध्ये वैचित्र्य भेद आढळतात, परंतु या सर्व भेदांमध्ये जे ऐक्य आहे ते ओळखून नित्य तत्वाच्या उपासनेनी, मग ती व्यक्तीची असेल किंवा ती व्यक्ताची असेल किंवा अव्यक्ताची, प्रत्येकाने आपली बुद्धी स्थिर ठेवून सम करून निष्काम, सात्विक आणि साम्य बुद्धीने केवळ कर्तव्य म्हणजे स्वधर्मानेच प्राप्त झालेली कर्मे करीत राहिले पाहिजे. अशा प्रकारे केलेले सर्व व्यवहार भगवंतांना अर्पण करीत राहिले पाहिजे. हेच गीतेचे तात्पर्य आहे आणि ते केवळ आचरणामध्ये आणण्यासाठीच आहे. याचं प्रत्येकाने आचरण करणं अपेक्षित आहे असं इथे म्हटलेलं आहे. अशी ही 18 अध्याय गीता आणि हे 18 योग आपण आज पाहिले. ते क्षेत्रज्ञ विभाग योग, गुणत्रय विभाग योग, पुरुषोत्तम योग, दैवासुर संपद विभाग योग, श्रद्धात्रय विभाग योग आणि मोक्ष संन्यास योग, असे हे 18 प्रकारचे योग. म्हणजेच या 18 गोष्टी ज्या सर्वसामान्य माणसांना प्राप्त होत नाहीत त्या प्राप्त करून देण्यासाठी हा योग भगवद्गीतेमध्ये सांगितलेला आहे. आणि तो जर प्राप्त करायचा असेल तर आम्हाला आधी तसं आचरण करावं लागेल. ते आचरण केल्यावरच प्राप्त होईल. केवळ भगवद्गीता पाठ करणं, केवळ भगवद्गीतेचं सतत वाचन करणं यांनी ते प्राप्त होणार नाही. जे जे वाचलेलं आहे, जे जे समजून घेतलेलं आहे त्याचं माझ्याकडून आचरण होणं म्हणजे हा योग प्राप्त होणं. आणि हा योग अगदी नीटपणे विचार केला, आता हळूहळू पहिल्या अध्यायापासून पुन्हा एकदा त्याचं अध्ययन करायला जर सुरुवात केली तर लक्षात येईल की हाच पातंजल योग आहे. इथे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी या सगळ्या गोष्टी या पूर्ण भगवद्गीतेमध्ये आपल्याला दिसतील. मंडळी, हा एक परिचयात्मक छोटासा भाग योगाच्या बाबतीमध्ये भगवद्गीतेच्या आधाराने आपण पाहिला. या 3ही व्याख्यानांचा आज समापन होत आहे. आता आपण इथे थांबणार आहोत. याच्या पुढचं आणखी काही जेव्हा सांगण्यासारखं येईल हातात तेव्हा आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत आपण थांबणार आहोत. हरिओम.